भाग्याचा उदय तेही जोडी संत पाय, येथून या नुठो माथा मरणा वाचूनी सर्वथा. होई बळकट माझ्या मना तुरे धीट, तुका आला लोटांगणी भक्तिभाग्या झाली धानी. संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये भाग्याचा उदय केव्हा होतो, भाग्याचा उदय झाल्यानंतर काय काय घडतं, भाग्याचा उदय झाल्यानंतर आपल्याला कोणत्या गोष्टी प्राप्त होतात आणि कशाप्रकारे आपल्याला हे भाग्य लाभलं जातं, भाग्याचाच उदय होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपला हे मार्ग सोपा आहे का अवघड आहे. आपल्या देखील जीवनामध्ये अनंत समस्या आणि अडचणीत असतात, परंतु प्रत्येकाच्या नशिबात केव्हा ना केव्हा भाग्याचा उदय होतच असतो. त्या भाग्याचा झालेल्या उदयाचा उपयोग कसा करून घ्यायचा हा ज्याच्या त्याच्या कृतीवर, त्याच्या मनावर, व्यवहारावर, वागण्यावर, आचरणावर अवलंबून असतो. संतांचे पाये धरून जर भाग्याचा उदय संत तुकाराम महाराज म्हणत असतील होतो तर खरंच ती गोष्ट खूप मोठी आहे. कारण संतांच्या पायामध्ये जी ताकद असते, संतांच्या चरणामध्ये जी ताकद असते, ही ताकद खूप मोठी असते. खरा भक्तीला स्वतःला अर्पून घेतलेलं असतं त्यांनी आणि ते भक्तिभावाची ताकद त्यांच्या पायामध्ये असते, ती शक्ती त्यांच्या पायामध्ये असते. संतांचे चरण म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही. आणि ह्या गोष्टीपासून काय होतं तर आपलं मन धीट होऊ शकतं. संत तुकाराम देखील महाराज देखील त्यांच्या मनाला सांगतात की आता तू धीट हो म्हणा, या गोष्टी सोडून दे आणि तू धीट हो, कारण ह्या गोष्टीमध्ये आपल्याला चालणं खूप अवघड आहे. आता त्यांच्या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज सांगतात, भाग्याचा उदय तेही जोडी संत पाय. माझ्या आता भाग्याचा उदय आला आहे, माझं भाग्य आता उजळलेलं आहे, चांगलं रूप धारण करणार आहे, कारण मला संतांचे चरण सापडले आहेत. ह्या चरणापाशी मी लीन होणार आहे, चरणाचीच सेवा करत राहणार आहे. या चरणापासून मी वेगळं होण्याचा थोडाही यत्किंचितही विचार करणार नाही, एवढे मोठे हे संतांचे चरण आहेत. या संतांच्या चरणामुळे मला खऱ्या खोट्याची जाणीव होत आहे. या संतांच्या चरणामुळे खरं सुख कोणतं आहे, दुःख कशात आहे, याचा देखील मला मार्ग सापडत आहे. आपण काय केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला ईश्वर मिळेल, आपल्याला खरंच आनंद मिळेल, या गोष्टी देखील मला हे संतांच्या चरणामध्ये राहूनच कळतात. संत तुकाराम महाराज पुढे म्हणतात की येथून या नुठो माथा मरणा वाचूनी सर्वथा. आता माझा ह्या संतांच्या चरणावर ठेवलेला जो माथा आहे, हे जे डोकं आहे, हे थोडंही हलणार नाही. आणि ह्या डोक्याने यत्किंचितही इकडे तिकडे हल्लं नाही पाहिजे. जिथं जीव गेला तरी हरकत नाही, प्राण आपले गेले तरी हरकत नाही, मरण्या वाचून तर मरण्यापूर्वी तर हा माथा इथला हलणार नाही. याचा अर्थ काय की ही जी सेवा आहे आता ही अखंड घडत राहील. या सेवेचं, या व्रताचं पालन शेवटपर्यंत होत राहील. आपल्या मरणापर्यंत देखील ह्या व्रताचं पालन करल्या जाईल असं संत तुकाराम महाराज म्हणतात. आपण देखील एखादा जर निश्चय ठरवला तर तो निश्चय तो शेवटपर्यंत तडीस नेला पाहिजे, तो शेवटपर्यंत आपण पार पाडला पाहिजे, जेणेकरून आपण ठरवलेली कामं, आपण ठरवलेला निश्चय, निर्धार हा वेळेत पूर्ण होईल आणि त्याची चांगली फळं आपल्याला चाखायला मिळतील. बऱ्याच वेळेला आपण निराश होतो. नैराश्याच्या भूमिकेतून आपण ठेवलेलं ध्येय असतं, आपण ठरवलेला एक गोल असतो, एक अचिव्हमेंट असते, ती आपण सोडून देतो आणि लवकरच माघारी फिरायला जातो. कदाचित अजून एक पाऊल पुढं टाकलं असतं, अजून थोडासा संयम ठेवला असता, थोडी कळ सोसली असती तर ते ध्येय निश्चितपणे आपलं असतं. परंतु आपण कंटाळून मार्ग सोडून देतो आणि मग फक्त पश्चाताप करत बसतो. यापुढे जाऊन संत तुकाराम महाराज म्हणतात, होई बळकट माझ्या मना तुरे धीट. आता मना तू धीट हो, बळकट हो, कारण या भक्तिपंथाच्या मार्गावर चालणं वाटतं तेवढं सोपं नाही. इथे अडचणीही तेवढ्या आहेत आणि सुखही तेवढं आहे, परंतु कोणत्याही गोष्टीला न डगमगता मना तू धीट हो. व्यवहारात देखील गोष्टी वागत असताना, आपण काही गोष्टी करत असताना मनानं जर धीट राहिलं तर बरोबर त्या गोष्टी यथासांगपणे पार पाडू शकतात. परंतु जर मनच कमकुवत होत गेलं, मनालाच जर कोणत्या गोष्टी नको वाटत गेल्या तर मात्र त्या गोष्टीतून बाहेर पडणं खूप अवघड जातं. मनावर ताबा असणं, कंट्रोल असणं ही वेगळी गोष्ट, परंतु त्या मनाच्या अधीन देखील जाऊन राहणं ही देखील एक गोष्ट वेगळी असू शकते. मनाचं तेवढ्या प्रमाणावर कंट्रोल नसेल तर ते आपल्या मनामध्ये त्या नियंत्रण ठेवणं मनाला हे देखील आपलंच कर्तव्य आहे. हे भरकटणारं मन आपल्याला कोणत्याही दिशेला भरकटून नेतं. मग ही भरकटणारी दिशा आपल्याला व्यवस्थित मार्ग नाही दाखवू शकत. आपण रस्ता चुकतो, रडत बसतो. वाट चुकल्यानंतर नुकसान हे आपलंच होतं. त्यावेळेला पश्चाताप करून फायदा नसतो, कारण वेळ खूप पुढे निघून गेलेली असते. ती वेळ मागं आणताना खूप अथक परिश्रम आणि कष्ट करावे लागतात. त्यासाठी मनाला जर आपण आपल्या ताब्यात ठेवलं, ह्या मनाला जर आपण धीट ठेवलं, जर ह्या मनाला आपण स्थिर ठेवलं तर होणाऱ्या वाईट गोष्टी देखील आपोआप आपसुकच टळल्या जातील. शेवटी तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये सांगतात, तुका आला लोटांगणी भक्तिभाग्या झाली धनी. याचा अर्थ काय तर संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, भक्तीचे भाग्य लाभल्यामुळे आणि हा भक्तीचा सहवास लाभल्यामुळे
आता माझं मन शांत आणि समाधानी झालेलं आहे. माझं मन आता धन्य पावलेलं आहे, कारण हे एवढं मोठं भक्तीचं क्षेत्र लाभणं, एवढी मोठी भक्ती, हा एवढा मोठा चांगला सहवास लाभणं, हा संतांचा चरणाची स्पर्श करता येणं आणि ह्या सहवासात न्हावून निघणं, हे म्हणजे एका उदयापेक्षा काही कमी नाही आहे. आणि अशी जर गोष्ट पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला संतांसारखा त्याग करावा लागतो. आपल्या जवळचं सर्वस्व अर्पण करून तन मन धनाने आपल्याला परमेश्वराशी एक लीन व्हावं लागतं. म्हणजे भौतिक सुखाच्या गोष्टीमध्ये वारंवार अडकून जात असतो तर आपण अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये पुढे कसं जाणार? भौतिक सुखाच्या गोष्टी उपभोगणं हा वेगळा विषय राहिला. तो उपभोगूही नये असंही नाही, परंतु त्यात अडकूनही राहू नये, त्याची ईर्ष्याही होऊ नये, मोह ह्याच्यात वेळोवेळी त्यागतासुद्धा आला पाहिजे. काही गोष्टी उपभोगाच्या असतात, त्याचा उपभोग घेणे हे देखील तेवढंही आवश्यक आहे. असंही नाही की निव्वळ एक प्रकारे ती गोष्टी सोडून देणं, परंतु त्याच्या आहारी जाणं सुद्धा योग्य नाही. त्यामुळे योग्य वेळी योग्य गोष्टी जर आपण करत गेलो आणि भक्तिभावपूर्ण व्यवहार जर आपला चांगला ठेवला तर निश्चितपणे आपला देखील भाग्य उदय नक्कीच होईल. जय जय रामकृष्ण हरी.